चाकणकरांकडून अशोक खरातची पाद्यपूजा करण्यात आल्याचे व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत। इतकंच नाही तर महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदू बाबाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चक्क विठ्ठलाची उपमा देऊन टाकली आहे आणि त्यामुळे आता चाकणकरांवर टीकेची झोड उठते। आषाढी एकादशी नुकतीच झाली सर, तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची क्षणभर आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होतंय। तर पांडुरंगाचं नाव काढलं तर खबरदार असा सज्जड दमत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी दिलेला आहे। आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरात त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात। थर्ड क्लास रुपाली चाकणकर म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी। तुम्ही थर्ड क्लास आहात आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचं आहे, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर। रुपाली चाकणकरांचा एका कार्यक्रमातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये मला या जन्मात येऊन काय करायचं हे सांगणारे तुम्हीच असं रुपाली चाकणकर बोलतानाही दिसतात। जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु, मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ते होते गुरु। पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे का हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे। आज मी जे काय आहे रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे। अशोक खरात प्रकरणी रोहित पवार यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कुणाचा विश्वासही नाही, परंतु अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी इथल्या निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसंच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याचं समोर येत असलेली माहिती पाहता हे प्रकरण खूपच भयंकर दिसतंय। नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण आणि त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता, असे सवाल आता रोहित पवारांनी उपस्थित केले। खरात प्रकरणामध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला सहयोग सोसायटी परिसरात अघोरी पूजेचा प्रकार घडल्याचं मिटकरींनी दावा करत म्हटलेलं आहे। अशोक खरात याच्या आश्रमात अघोरी पूजा चालायच्या असंही मिटकरी दावा करतायत। खरातच्या आश्रमातील पुजाऱ्यांचे सीडीआर काढा। 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी दरम्यानचे हे सीडीआर काढल्यावर दादांचा घात कसा झाला हे स्पष्ट होईल असं सुद्धा आमदार अमोल मिटकरी म्हणतायत। अघोरी पूजा कुणाची, पाणी इथं पण मुरताना दिसतंय असा दावा सुद्धा मिटकरींनी केलाय। तर रुपाली चाकणकरांना ताबडतोब बडतर्फ करावं अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। या रॅकेटच्या कर्त्या करवित्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच असल्याचा गंभीर आरोप ठोंबरेंनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी पहिलं त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रातल्या महिलांना वाटेल की बाबा मुख्यमंत्र्यांनीच त्यांना लायसन दिले का। या भोंदू बाबाचे कनेक्शन्स अजून रोज उद्या तुम्हाला कळतील आणि त्यांच्यामुळं महाराष्ट्रातील जर माता भगिनी भयभीत होणार असतील तर त्यांना तातडीने त्या पदावरून मुक्त करणे, त्यांना या गुन्ह्यात घेणे, त्यांची चौकशी करणे, कारण का पदावर असेपर्यंत चौकशी होऊ शकत नाही। आयोगाच्या अध्यक्षांना सह आरोपी करावं। तर रुपाली चाकणकरांना ताबडतोब बडतर्फ करावं अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरेंनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी सुद्धा केलेली आहे। आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची आणि आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज, रुपाली चाकणकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं आता समजतंय। चाकणकर उद्या सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत। अशोक खरात प्रकरणामध्ये आपली भूमिका त्या स्पष्ट करणार असल्याचं समजतंय। रुपाली चाकणकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आता समोर येतेय। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देत आहेत। मीनाक्षी, काय नेमकी माहिती आहे?
निश्चितच अजिंक्य, आपण पाहतोय की नाशिक मधल्या भोंदूगिरी प्रकरणामध्ये या सगळ्याच बाबतींमध्ये रुपाली चाकणकर ह्या अडचणीत आलेल्या आहेत. अनेक आरोप त्यांच्यावरती होत आहेत, अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. आज दुपारी आपण पाहिलं 3 वाजता पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यानंतर आपण पाहतोय उद्या सकाळी देखील ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे. जवळपास 9:30-10च्या सुमारास ही भेट घेणं अपेक्षित आहे. आपण पाहतोय की रुपाली चाकणकर या लवकरच आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देणार आहे. पत्रकार परिषद देखील घेणार असल्याची माहिती आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांची भूमिका, त्यांच्यावरती आलेले जे आरोप आहेत हे स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद होऊ शकते. त्यामुळे उद्या मुंबईत देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अजिंक्य, मीनाक्षी, सुनेत्रा पवारांची भेट नेमकी केव्हा घेणार आहेत रुपाली चाकणकर? घेणार आहेत की नाही घेणार आहेत, काय? अजिंक्य, ज्या पद्धतीत आपण पाहतोय की सुनेत्रा पवार ह्या आज सकाळपासून पुण्यात होत्या. पुण्यामध्ये अनेक बैठका झाल्या आणि त्यानंतर त्या पुण्याहून मुंबईकडे सध्या निघालेल्या आहेत. मुंबईत साधारण त्या 10 वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्याच दरम्यान रुपाली चाकणकर ह्या भेट देखील घेऊ शकतात. सध्या तरी आपण पाहतोय की रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासंदर्भामध्ये कोणतीही माहिती समोर नाहीये, पण मात्र मुंबईत असल्यामुळे रुपाली चाकणकर ह्या भेट देखील घेऊ शकतात. त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री या कधी मुंबईत पोहोचतात त्यावरती अवलंबून असणार आहे ही भेट. खरं तर जर सुनेत्रा पवार लवकर मुंबईत पोहोचल्या तर मात्र ही भेट होऊ शकते किंवा मग उद्या सकाळपर्यंत ही भेट घेण्याची शक्यता आहे. अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.